काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचे खंदे समर्थक करण ससाणे तसेच काँग्रेस पक्षाचे दुसरे कार्यकर्ते दीप चव्हाण यांनी ऑलरेडी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेले होते. महाविकास आघाडीत बेबनाव, महाविकास आघाडीत बिघाडी अशा स्वरूपाच्याही बातम्या काही माध्यमांमध्ये त्या ठिकाणी आल्या. महाविकास आघाडी ही अतिशय एक संघ असून भविष्यातही आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेकरता काल राणीताई लंके यांचा फॉर्म भरण्यासंदर्भात सकारात्मक अशी चर्चा झाली होती. परंतु त्या पूर्वीची पार्श्वभूमी अशी की ही जागा वरिष्ठ पातळीवर जागा वाटपात काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी गेली होती आणि काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचे खंदे समर्थक करण ससाणे तसेच काँग्रेस पक्षाचे दुसरे कार्यकर्ते दीप चव्हाण यांनी ऑलरेडी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेले होते. आणि मग आम्ही अर्ज भरायची तयारी केल्यानंतर याची माध्यमांमध्ये आणि इतरही ठिकाणी काही पडसाद उमटले. महाविकास आघाडीत बेबनाव, महाविकास आघाडीत बिघाडी अशा स्वरूपाच्याही बातम्या काही माध्यमांमध्ये त्या ठिकाणी आल्या आणि त्याची दखल वरिष्ठ पातळीवर आमच्या नेत्यांनी घेतली. महाविकास आघाडी ही अतिशय एक संघ असून भविष्यातही आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळं जी जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला राज्य पातळीवर त्या ठिकाणी गेली अहिल्यानगरची आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावान असलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे यांनी त्या ठिकाणी अपक्ष होईना फॉर्म भरला. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरून आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा थांबण्याच्या सूचना आल्या. आज अहिल्यानगर येथे रोहितदादा पवार आमदार, खासदार निलेश लंके साहेब असेल, मी असेल, आम्ही एकत्र असतानाच त्या ठिकाणी तशा सूचना आल्यामुळे आम्ही पूर्ण तयारी केली होती. राणीताईंचा फॉर्म देखील रेडी होता. परंतु काँग्रेस पक्षाला ही जागा वाटपात जागा गेल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे आणि महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आमची जी काही मतं आहेत ती सगळी आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला देणार आहोत. मुळामध्ये हेही लक्षात त्या ठिकाणी घ्यावं लागेल की काँग्रेस पक्षाकडं आमच्या जवळपास दुपटीने मतं आहेत. श्रीरामपूरमध्ये साधारण 31 मतं आहेत आणि थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्येही 34 मतं आहेत. तुलनेने आमच्याकडं मतं कमी होती. याची त्या ठिकाणी चर्चा वरिष्ठ पातळीवर झाली आणि आज आम्ही राणीताई लंकेचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करत नाही. पण महाविकास आघाडीचा एक जबाबदार घटक म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा जो काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे त्याच्या मागं खंबीरपणे या निवडणुकीत उभे राहणार.